तर मुख्यमंत्री शिंदेंकडून आता कोस्टल रोडची या ठिकाणी पाहणी केली जाते। ही दृश्य आपण थेट पाहताय। आज सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांकडून पाहणी दौरा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। नववर्षाचा पहिल्या दिवसापासून स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि ठिकठिकाणी कामांचा आढावा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। निवृत्ती, मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलेलं होतं की जानेवारी 2024 मध्ये हा कोस्टल रोड जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे आणि आता त्यांच्याकडून पाहणी केली जाते। काय अपडेट्स आहेत? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। राज्य सरकारचा आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणून कोस्टल रोड आहे। नरिमन पॉइंट पासून ते वर्डी सीलिंग पर्यंत हा कोस्टल रोडचा पहिला टप्पा आहे आणि या पहिल्या टप्प्याचं जवळपास 83.67% काम पूर्ण झालेलं आहे। आणि महानगरपालिकेकडून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की जेव्हा कोस्टल रोडचं जी मुंबईकरांच्या सेवेत जो आहे तो जानेवारी महिन्याच्या अंतिम दिवसापर्यंत दाखल होईल असं मुख्यमंत्र्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं। परंतु आतापर्यंत 83% काम झालेलं आहे। त्याच्यामुळे आज मुख्यमंत्री नक्की काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल, कारण मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला जे आहे ते सामना करावा लागतो। त्या वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळावी यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारचा हा कोस्टल रोड प्रकल्प गेल्या 3 ते 4 वर्षापासून काम सुरू आहे। आणि हे प्रकल्पाचं काम सुरू असताना महानगरपालिकेची देखील भूमिका महत्त्वाची होती। मुख्यमंत्री आता पाहणी करतायत, पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत। स्वतः आयुक्त इक्बाल सिंग चहल हे देखील मुख्यमंत्र्यांना माहिती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री उभे आहेत। तो कोस्टल रोड प्रकल्पातील 2 महाकाय बोगदे आहेत। 2.70 किलोमीटरचे हे बोगदे आहेत। प्रियदर्शनी पार्क ते नरिमन पॉइंट पर्यंत हे 2 बोगदे असणार आहेत आणि त्या बोगद्यांची पाहणी देखील मुख्यमंत्री करताना पाहायला मिळत आहेत। हे बोगदे जे आहेत खोदत असताना मावळा या यंत्रणेने हे 2 महाकाय बोगद्यांचं खोदण्याचं काम केलं होतं आणि त्यांची पाहणी करताना मुख्यमंत्री पाहायला मिळत आहेत। मुख्यमंत्री आज कोस्टल रोडच्या संपूर्ण रोडनी देखील आज प्रवास देखील करणार आहेत। सुरुवातीला ह्या बोगद्यांची पाहणी करतायत, अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत आणि त्यानंतर कोस्टल रोडचं ते त्या कोस्टल रोडनी प्रवास करणार आहेत आणि नरिमन पॉइंट पर्यंत ते प्रवास करतील। ते देखील माहिती घेतील आणि कोस्टल रोडचं काम कशा पद्धतीने सुरू आहे हे देखील ते सांगतील। आणि नरिमन पॉइंट या ठिकाणी गेल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत, कशा पद्धतीने काम सुरू होणार आहे आणि कशा पद्धतीने पुढील टप्पे सुरू होतील। विशेष म्हणजे कोस्टल रोडला टोल नाका लागणार की नाही, टोल आकारला जाणार की नाही याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुषारी, नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।